नमस्कार मित्रांनो, मी ओंकार रिएक्शन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. नुकताच पेड प्रमोशन असलेला सेक्युलरिझमचा तडका दिलेला देऊळ बंद 2 हा चित्रपट बघितला. चित्रपट बघितल्यानंतर एवढंच वाटायला लागलं की प्रवीण तरडे यांनी आपल्या विचारानं, आपल्या कलेनं हा चित्रपट बनवलेला आहे का कुणाच्या दबावाखाली हा चित्रपट बनवलेला आहे? मित्रांनो, स्वामींचे विचार, स्वामींचं मार्गदर्शन याबाबत कोणतीच शंका नाही. परंतु आम्हीच खरे स्वामींचे भक्त, आम्हीच खऱ्या गुरुमाऊली, आम्हीच खरे दादा महाराज, आम्हीच खरे काका महाराज असे म्हणून आणि त्यांचे भक्त यांनी या व्हिडिओपासून 4 हात लांब राहावा. आणि महत्वाचं म्हणजे ही व्हिडिओ मूवी रिव्ह्यू म्हणून आहे आणि त्यानंतर आपण हे तथाकथित भक्त जे आहेत आणि त्यांच्या ज्या गुरुमाऊली आहेत त्यांच्याबद्दल आपण नक्कीच बोलू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे तुमची विवेक बुद्धी वापरून चांगल्या भाषेमध्ये तुमचं मत जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. मित्रांनो, देऊळ बंद 2 हा चित्रपट बघावा का? हो, नक्कीच बघावा. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून स्वामी सांगतात, अशक्य ही शक्य करत नाहीत स्वामी, जे काही आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. मित्रांनो, या चित्रपटाच्या माध्यमातून उत्तम असा विषय निवडण्यात आलेला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावर केलं जाणारं भाष्य. मित्रांनो, या चित्रपटाच्या माध्यमातून तथाकथित शेतकऱ्यांना त्यांची योग्यरित्या जागा दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही ऐकलं ते बरोबर ऐकलं, तथाकथित शेतकऱ्यांना त्यांची जागा योग्यरित्या दाखवण्यात आलेली आहे. मित्रांनो, तथाकथित शेतकरी म्हणजे कोण? जे चावडीवर बसलेले असतात, जे राजकारण्यांच्या मागे फिरत असतात, जी त्यांची बायको जी आहे ती शेतामध्ये राबत असते, हे मात्र मस्त मोकाट फिरत असतात आणि जगाच्या गप्पा ज्या आहेत त्या मारत असतात. शेतीमध्ये हे नाही हो, शेतीमध्ये ते नाही हो. पपई लावून बघितली का? ना, मस्त आमच्या पंजानं केली. तुम्ही पेरू लावून बघितला काय? पेरूमध्ये काय नाही. तुम्ही मटकी लावून बघितली का? तुम्ही तूर लावून बघितली का? तुम्ही भात लावून बघितला का? तुम्ही हे लावून बघितलं का? ते काय माहित नाही. सेंद्रिय खतं वापरून बघितली का? हे जे आहेत ना, हे तथाकथित शेतकरी ज्यांना करायला काहीच नको असतं, परंतु सरकारच्या फुकट योजना हव्या असतात आणि मग त्यानंतर कर्जमाफी पाहिजे असती. कर्जमाफी झाली नाही की मग एक टोकाचा निर्णय घेतला जातो आणि आपलं कुटुंब जे आहे ते वाऱ्यावर सोडून हे असे लोक निघून जातात. याबद्दल उत्तमरित्या भाष्य करण्यात आलेलं आहे. पहिलं भाष्य म्हणजे तुमच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे असतात, परंतु तुम्हाला कीटकनाशक खतं घेण्यासाठी पैसे नसतात. हा एक भाग दाखवण्यात आलेला आहे. दुसरा भाग म्हणजे महत्वाचा की भावकी. एक भाऊ गावाकडे शेती करत असतो आणि बाकीचे सगळे जे आहेत ते मस्त आपले शहरात लाईफ एन्जॉय करत असतात आणि ह्यामध्ये शेती जी आहे ती वाईट ठरते आणि तो जो काही गावाकडचा भाऊ आहे त्याला चुकीचा निर्णय घ्यावा लागतो. त्याचबरोबर मोठा मानपान मांडवठाळ करणे, मस्त पोरीला जे काही आहे ते रुखवत भरभरून देणे आणि येणाऱ्या सुनेकडे ओरबडून घेणे, हे वगैरे सगळं तुम्हीच करता. यामध्ये शेती म्हणत नाही की या सगळ्या तुम्ही गोष्टी करा, तुमच्या ऐपतीत करा. ऋण काढून सण साजरा करू नका, हे यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि महत्वाचा आणि विशेष मुद्दा ज्यामध्ये चित्रपटात सुद्धा जास्त हायलाईट करणं गरजेचं होतं, परंतु ते काही हायलाईट करण्यात आलेलं नाहीये एवढं, परंतु हा मुद्दा उचलला, याबद्दल प्रवीण तरडे यांचं खूप 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 अभिनंदन. मित्रांनो, यामध्ये एक डायलॉग आहे, यामध्ये विचारण्यात येतं की शेती करण्यासाठी कोणतं शिक्षण घेतलं आणि किती वर्ष शिक्षण घेतलं? तर उत्तर असं मिळतं की काय नाही, त्याच्यात कसलं आलंय शिक्षण, ते कशाला करायला लागतंय? बीकॉम करायला तुम्हाला 20 वर्ष लागतात, इंजिनिअरिंग करायला 21-22 वर्ष लागतात आणि काही शिक्षण घ्यायला म्हणजे तुम्हाला 20-25 वर्ष तुमची शिक्षणात जातात. परंतु शेतीसारखं जे काही उत्तम व्यवसाय आहे तो करण्यासाठी तुम्ही मात्र कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेत नाही, पुस्तकं वाचत नाही आणि जे काही नवीन प्रयोग आहेत ते आपल्या इथं अवलंबवत नाही. अतिशय उत्तमरित्या प्रवीण तरडे यांनी हे सगळं मांडलेलं आहे. आणि जे काही तथाकथित शेतकरी आहेत, जे फक्त कर्जमाफी आणि या असल्या योजनांवर अवलंबून आहेत, म्हणजे नाटक करतात, त्यांना त्यांची योग्यरित्या जागा दाखवण्यात आलेली आहे. दुसरं म्हणजे मोहन जोशी यांचा उत्तम असा अभिनय. म्हणजे म्हणतात ना की अभिनयातले नवरस वगैरे जे काही असतात ते त्यांच्या अभिनयातून सर्व काही दिसतात. त्यांचं वय आता झालेलं आहे हे जाणवतं, परंतु जो काही अभिनय आहे तो अभिनय यामध्ये उत्तमरित्या दिसतो. ह्यासाठी हा चित्रपट तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. मराठी चित्रपट आहे, मराठी चित्रपटाला मोठं केलं पाहिजे हे मराठी माणूस हजारदा सांगतो, मराठी माणूस त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो. परंतु आपले दिग्दर्शक, आपले अभिनेते आणि आपले जे काही बाकीचे लोक आहेत हे नक्कीच कुठं ना कुठं तरी माती खातात आणि ह्या चित्रपटामध्ये सुद्धा माती खाल्लेली आहे. ती कशी ते आपण आता बघूया.
मित्रांनो, स्नेहल तरडे या प्रवीण तरडे यांच्या ज्या आहेत त्या पत्नी आहेत आणि स्नेहल तरडे यांनी पुरुषोत्तम करंडक गाजवला किंवा नाटकं गाजवली असं म्हटलं जातं, परंतु ह्या चित्रपटामध्ये त्यांचा जर अभिनय बघितला तर पूर्णपणे एक सुरी जो आहे तो अभिनय त्यांचा या ठिकाणी दिसतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे व्हेरिएशन्स आहेत ते व्हेरिएशन या चित्रपटामध्ये स्नेहल तरडे यांच्याकडून कुठंही दिसत नाहीत. अगदी सगळं मिळून 10 मिनिटाचा सुद्धा स्क्रीन प्ले नसलेला जो दया आहे तो सुद्धा आपल्या अभिनयामध्ये जे काय आहे ते व्हेरिएशन दाखवतो, परंतु एक लीड रोल मिळून सुद्धा स्नेहल तरडे यांच्या अभिनयामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन दिसत नाही. चित्रपटामध्ये बराच जो आहे तो तोचपणा वाटतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी जवळपास 3 तास 8 मिनिटापर्यंत गेलेली आहे. हा 2.25-2.5 तासामध्ये चित्रपट आवरला असता, त्यामुळं खूप लांब झाल्यामुळं तो काही ठिकाणी चित्रपट नकोसा वाटतो. मित्रांनो, हल्ली काय झालंय माहितीये का, उठसूट कुठल्याही गोष्टीमध्ये सेक्युलरिझम घुसडणं हे आपल्या लोकांचं कामच झालेलं आहे आणि हे सेक्युलरिझम जे आहे ते या चित्रपटामध्ये सुद्धा उत्तमरित्या घुसडलेलं आहे. रफिक नावाचा एक कॅरेक्टर जे आहे ते अक्षरशः त्या अभिनेत्रीचा म्हणजे स्नेहल तरडेचा सह अभिनेता आहे असंच म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. तिची काय गरज होती, कशासाठी गरज होती हे समजतच नाही. आमच्या चित्रपटांमध्ये तुम्ही हे दाखवण्याची काय गरज आहे, काय गरज काय आहे, आणि त्याला जे काय आहे ते ग्लोरिफाय केलं जातं त्या कॅरेक्टर्सना. ते कॅरेक्टर्स किती भारी आहेत ते दाखवलं जातं आणि शेवटी आमचे जे स्वामी आहेत ते स्वामी अशा लोकांना जे काय आहेत ते घेऊन डोक्यावर घेऊन उभे राहतात. काय दाखवताय तुम्ही, काय दाखवताय तुम्ही? ते सर्वधर्म समभाव हे ते या गोष्टी खूप ऐकायला बोलायला खूप सुंदर वाटतात. तुम्ही देऊळ बंद 1 ज्या चित्रपट दाखवलेला आहे, ज्यामध्ये जी तुम्ही परिक्रमा दाखवलेली आहे, ती जी काही स्थानं आहेत त्या स्थानांच्या भोवती झालेलं अतिक्रमण कधी याचा विचार केलाय का तुम्ही? हेच ते सेक्युलरिझम जे दाखवले ना तुम्ही, त्या सेक्युलरिझम वाल्यांनीच जे आहे ते सुंदर असं अतिक्रमण या बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. काय गरज काय आहे? देऊळ बंद मध्ये सुद्धा अगदी जाता जाता तो टच टाकलेला होता सेक्युलरिझमचा. आणि देऊळ बंद 2 मध्ये तर काही तुम्ही विचारूच नका की गरज काय आहे, गरज काय आहे. मित्रांनो, हे कधी दाखवतात दुसरे चित्रपटामध्ये ग्लोरिफाय केलेले आपली कॅरेक्टर, आपले जे कॅरेक्टर्स असतात ना ते सगळे जे आहेत ते फालतू दाखवले जातात. ह्यावर बोलताना कोणच दिसत नाहीत. त्या शहरी प्रकाश असलेल्या प्रकाश पडलेल्या रिव्ह्यूवर आहेत त्या पण बोलताना दिसल्या नाहीत, कारण त्या तर म्हणे सेवेकरी आहेत. त्यानंतर एक दुसरा पण आहे तो पण बोलताना दिसला नाही. आणि हे कॅरेक्टर्स जे आहे ती सेक्युलरिझम वाली ही मराठी चित्रपटांमध्ये हिंदी बोलतात. ते ह्या रिव्ह्यूअर्सना बाकीच्या चित्रपटामधलं चालत नाही, परंतु या चित्रपटाबद्दल हे रिव्ह्यूअर काहीच बोलले नाहीत, बाकीचे लोक सुद्धा काहीच बोलत नाहीत. किती फालतूपणा, किती फालतूपणा, किती लाचारी. त्यामुळे वाटतं की प्रवीण तरडे हे जे आहेत ना कुणाच्या तरी दबावाखाली आहेत, म्हणजे त्यांना असं दाबलंय आणि त्यांना ते चित्रपट बनवायला लावतायत. मुळशी पॅटर्न जर तुम्ही चित्रपट बघितला तर तो सरळसोट चित्रपट होता. त्यामध्ये कुठलेही असे लागेबंदे दिसत नव्हते किंवा कुठलंही असं कुठेतरी असं दाबून चित्रपट बनवलाय किंवा असं मारून चित्रपट बनवलाय प्रवीण तरडे यांना कुठंच दिसत नव्हतं. परंतु देऊळ बंद पहिला, त्यानंतर धर्मवीर 1, धर्मवीर 2, इतर काही पेड प्रमोशनच आहेत. हे सगळेच चित्रपट जे आहेत मुळशी पॅटर्न सोडून सगळे चित्रपट जे आहेत ते पेड प्रमोशन आहेत. तर प्रवीण तरडे तुमच्या सिरियलचं लिखाण सुद्धा आम्ही बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर हे असलं दबावाखाली येऊन तुम्ही काही काम करू नका. एक वेळ काम केलं नाही तरी चालेल, परंतु तुम्ही तुमचं जे काही आहे ना ते या चित्रपटामध्ये घालवलेलं आहे. स्वामी, स्वामींचे भक्त हा भाग खूप वेगळा आहे, पण चित्रपट म्हणून हा चित्रपट फसलेला आहे असं कुठंतरी वाटतं. आणि चौथा मुद्दा म्हणजे की हल्ली आपण स्वामी भक्तीकडे येऊ. स्वामींची भक्ती ही खूप वाढलेली आहे आणि मी तुम्हाला जे म्हणलं की अशक्य ही शक्य करत नाहीत स्वामी. मित्रांनो, मी पहिल्यापासून आमच्या घरात दत्त महाराजांचं आहे, पहिल्यापासून आम्ही त्यांचं पूजन करतो. सगळेच देव म्हणजे बघायला गेलं तर आम्ही ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3च मानतो, बाकीचे नंतर येतात. तर ह्यामध्ये जेव्हा आमच्या कोल्हापूरमध्ये कोटीतीर्थ म्हणून आहे तिथं आम्ही जातो स्वामी महाराजांच्या दर्शनाला वगैरे, गुरुवारी वगैरे. तर मला माझे वडील कायम म्हणायचे की अशक्य ही शक्य करत नाहीत स्वामी, ते तुमच्या हातामध्ये आहे.
आणि ते मला गोष्टी बऱ्याच पटतात. कारण होतं का माहितीये का, हल्ली एक जे बघितलं, नाही हे सगळं स्वामी करतात, हे सगळं स्वामी करतात. नाही हो, देवानं तुमचं सुद्धा अस्तित्व ठेवलेलं आहे. देवानं तुमच्या कष्टाचं सुद्धा फळ जे आहे ते ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमचं सुद्धा महत्व आहे. जसं देवाचं महत्व आहे ना, तसं तुमचं सुद्धा महत्व आहे. त्यामुळं फक्त हे जे काही आहे देव करतो, हे आहे जे फक्त स्वामी करतात. म्हणून तुम्ही जे आहे ते श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ देऊ नका, एवढीच इच्छा आहे. आणि मित्रांनो, जेव्हा स्वामी, एखादा देव यांना जेव्हा आपण मानतो, तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या एजंटची गरज नाही. आणि आत्ता ह्या घडीला देवाकडे नेण्यासाठी अनेक एजंटनी तयार झालेली आहेत. गुरुमाऊली, माऊली, महाराज, काका महाराज, दादा महाराज, नाना महाराज, शेठ महाराज वगैरे असे बरेच महाराज जे आहेत ना, किंवा गुरुमाऊली जे आहेत त्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आणि हे मित्रांनो काय करतात, पहिल्यांदा स्वामी, स्वामी भक्ती, दत्त महाराज, दत्त महाराजांची भक्ती, अशा गोष्टी बोलवल्या जातात. आणि त्यानंतर 90% जो आहे तो आपलाच उधो असतो. मी अशाच एका कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये असं चालू होतं की पहिल्यांदा जे आहे ती दत्त महाराजांची आरती झाली, त्यानंतर स्वामींची आरती झाली. 2 गोष्टी झाल्या, एक दत्त महाराजांची आरती, एक स्वामींची आरती. त्यानंतर त्या ज्या काही माऊली म्हणा, गुरुमाऊली म्हणा, काका महाराज म्हणा, दादा महाराज म्हणा, नाना महाराज म्हणा, त्यांची आरती चालू झाली. आरती काका महाराज. अरे काय देव कोण, तुम्ही पूजा कोणाची करताय? एजंट्सची पूजा करायची गरजच काय आहे? हे एजंट आहेत, हा प्रॉपर एक बिझनेस आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाही आणि गरज नसावीच, कधीही कुठल्या देवानं म्हणलेलं नाहीये. डायरेक्ट कनेक्शन, कोणत्याही प्रकारच्या एजंटची गरज नाही. त्यामुळे असल्या भोंदू बाबा आणि यांच्यापासून लांब राहा. आता बरेच बाबा, टेबल बाबा, खुर्ची बाबा आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. सगळेच टेबल खुर्ची बाबावाले नसतील, परंतु या तुमच्या श्रद्धेची तुमच्या डोळ्यावर श्रद्धेची पट्टी लावली की तुम्ही अंधश्रद्धेकडे कधी जाता हे कळतच नाही. आणि मग त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांचे मार्केटिंग चेनमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक घुसता आणि या सगळ्याला बळी पडता. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरता, स्वामींचं अस्तित्व विसरता, देवाचं अस्तित्व विसरता आणि हे काका, नाना, महाराज वगैरे यांच्या आहे त्या मोहाला बळी पडता. मित्रांनो, रिव्ह्यू म्हणून रिव्ह्यू बघा, हे बाकीचं प्रवचन म्हणून प्रवचन ऐका. आवडलं तर ठेवा, नसेल तर सोडून द्या. महत्वाचं म्हणजे तुमची विवेक बुद्धी वापरून तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.